नमस्कार. तुम्ही जर जस्ट क्वालिफाईड जरी असाल, सध्या क्वालिफाईंग क्रायटेरिया 144 आहे. कदाचित नंतर तो कमी होईल. नव्यानं जर तुम्ही ओपनमध्ये जर क्वालिफाईड झालात, तर आता सध्या 2 राज्यांच्या रजिस्ट्रेशनच्या नोटीस आलेल्या आहे BMS काउन्सिलिंगसाठी. आता यामध्ये MP एक स्टेट आहे की ज्याचं रजिस्ट्रेशन उद्या सुरू होणार आहे. तुम्हाला जर MP मध्ये ऍडमिशन करायचे असेल तर या डायरेक्ट स्पॉटला ऍडमिशन होणार आहे. पण MP मध्ये कुठल्याही प्रकारचं इन्स्टॉलमेंट वगैरे कॉलेजवाले देत नाहीत. आपण जे थंबनेलवर लावलेलं आहे की आपल्याला पर इयर मध्ये 3 वेळेस इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. थोडक्यात आपल्याला जी समजा एक 2.5-3 लाखापर्यंत हॉस्टेल मेस सह फी द्यायची BMS ची, तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 3 टप्प्यांमध्ये आपण कॉलेजकडनं ते इन्स्टॉलमेंट करून घेऊ शकतो. म्हणजे आता जरी थोडं कमी बजेट असेल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन थांबणार नाही. कॉलेजवाले तुम्हाला ऍडमिट करून घेतील कॉलेजमध्ये आणि नंतर मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार कॉलेजवाल्यांना सांगा की सर हे अशी आमची अडचण आहे, या मंथमध्ये आम्ही एवढे देऊ, राहिलेले नंतर देऊ. पण यावर्षी तुम्हाला साधारण एक 2,75,000ची तयारी ठेवायची. स्टेट आहे तमिळनाडू. तमिळनाडूला आतापर्यंत जिजाऊ अकॅडमी कडनं 2021 पासून म्हणजे 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये भरपूर मुलं जातात. जवळपास प्रत्येक वर्षी 20 आणि 26 या दरम्यान मुलं एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जातात. इतरही कॉलेज आहेत, पण एक कॉलेज मुलांना विशेष आवडतं की जिथं मुलं ऍडमिशन करतात. आता जर समजा तुमची इच्छा असेल, तुमची तयारी असेल, तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. फक्त फीचं स्ट्रक्चर काय सांगतोय ते लक्षात घ्या. तुम्हाला विथ हॉस्टेल मेस 2,75,000 रुपये एवढी फी बसणार प्रत्येक वर्षाची आणि ही फीज जवळपास 5 वर्षाची असते. आणि या 5 वर्षाच्या फीज मध्ये तुम्हाला पहिल्या वर्षी जे 2,75,000 भरायचे तर ते एकदम नाही द्यायचे. यामध्ये सुद्धा आपण कॉलेजकडनं इन्स्टॉलमेंट करून घेऊ. आमचे जे काउन्सिलर आहेत तमिळनाडूचे तर ते तुमच्या सोबत येतात. व्यवस्थित ते सगळं जे आहे तर ते सगळं तुमचं मार्गी लावून देतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऍडमिशनसाठी त्रास होणार नाही. पण आता विषय काय येतो तर ते सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे. एक तर अंतर खूप आहे. मागच्या बॅचचे म्हणजे या वर्षीचे जवळपास 15 मुलं आणि मुली एकत्रित, त्यामध्ये जवळपास 9 मुली आहे आणि बाकीचे मुलं आहे. तर त्यांचे ऍडमिशन फायनल झालेले आहे आणि त्यांचं अलॉटमेंट होऊन ते ऍडमिशन पण फायनल झालेले आहे. आता राहिला प्रश्न की अजून आपल्याकडं त्या एकाच कॉलेजसाठी 9 सीट्स आहेत आणि या 9 सीट्सचं बुकिंग सध्या कॉलेजवाले घेत आहेत आणि हा शेवटचा टप्पा आहे. तुमची जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. पण असं काही नाही की मी व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हाला विचार करायलाच भाग पाडतोय की आता तुमचं दुसरीकडे ऍडमिशन होणारच नाही, असा विषय नाही. तुम्ही कर्नाटकमध्ये ऍडमिशन करू शकता, तुम्ही MP मध्ये ऍडमिशन करू शकता, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुमचं बजेट असेल तर अजूनही तुम्ही IQच्या चॉईस फिलिंग करू शकता उद्या आणि परवा. तर त्यामुळे तो मार्ग पण उपलब्ध आहे अजून सुद्धा. पण थोडं बजेट कमी आहे, तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देऊ इच्छिता, मग अशा वेळेला तुम्हाला तमिळनाडू हा पर्याय बेस्ट राहू शकतो. आणि विषय असा आहे की जर समजा तुम्ही काउन्सिलिंग फीस पे केली आणि तुम्ही कॉलेज बघायला गेलात, तुम्हाला कॉलेज नाही आवडलं किंवा परिसर नाही आवडला, मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती नाही म्हणते ऍडमिशन करायचं, माझं असं मत असतं की 2 दिवस पालकांनी तिकडे राहावं विद्यार्थ्याला घेऊन आणि जर आवडलं तर ऍडमिशन फायनल करावं. तुम्हाला जर असं वाटलं की नाही आम्हाला नाही आवडलं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये परत या. तुमचं आमचे जे डॉक्टर नाईक तुमच्या सोबत येणार आहेत तमिळनाडूवाले, तर तो TADA मायनस करून बाकीचं सगळं तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग फीचं रिफंड करत असतो. तर ती पूर्ण जबाबदारी जिजाऊ अकॅडमीची आहे. तुम्हाला तमिळनाडूच्या काउन्सिलरकडे पैसे सुद्धा द्यायचं काम नाही. ज्यावेळेस तुमची ऍडमिशन फायनल होते तर त्यावेळेस आम्ही तुमचे पैसे त्यांना देत असतो. कॉलेजचं बुकिंग हे तुम्हाला कॉलेज जर आवडलं तर तुम्ही करायचं असतं. नाही कॉलेज आवडलं, तुम्हाला ऍडमिशन नाही करायची, तुम्ही परत या, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. पण त्यामध्ये जो TADA आहे त्यांचा सोबत येणाऱ्या व्यक्तीचा तर तो थोडाफार मायनस होईल. तर तो काय साधारण एक 5-6 हजार रुपयापर्यंत असतो. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पटत असतील तर तुम्ही तमिळनाडू BMS असा मेसेज करा 84 59 81 89 23 या नंबरला. ठीक आहे, आज आपण थांबूया. ओके, बाय.